हळदीच्या दिवशी आम्ही रात्रभर डीजेवर नाचू नाचू माहोल केला आणि एक नाही दोन नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 10:15 वाजता आपण मंदिरात आलो. ते काय नवरी पण आमच्या गावची नवरदेव पण आमच्या गावचा. त्याच्यामुळे एकदाची नवरीकडची न्यायरी आणली मी येऊन पोहोचलो इकडे नवरदेवाच्या घरी. इकडे आल्याला इकडे होतो आपल्याला विशालदाच्या घरी काम. विशालदाच्या घरी आलो तर विशालदान दाखवली तलवार. विशालदान दिले 50 आणि सचिनले दाखवलं तर सचिनदान दिला डायरेक्ट माझा घेऊन आपण विशालदाच्या घरी आलो. इकडे एक अख्खा माझा आम्ही तिघा मिळून पिला आणि जसा माझा पिला तसा मी येऊन पोहोचलो नवरदेवाच्या घरी. इकडे नवरदेवाच्या घरी आलो तर लगेच नवरदेवाची गाडी आणली होती सोडून सजून. तेवढा डीजे पण आला पण आपण डीजेल पाहून येऊन बसलो डायरेक्ट नवरदेवाच्या घरात. पहिले जेवढं ऊन तर पुरवलं तेवढ्यात पण डीजे चालू झालं तर मरणाच्या कांटाळ्या बसू राहिल्या. तेवढ्यात आमची मिरवणूक निघाली चालू झाली. ते काय नवरी गावातल्या गावात आणि नवरदेव गावातल्या गावात असल्यामुळे जास्त ताण नव्हता. हेचे भाऊ आमच्या गावातल्या गजानन मंदिरात डोब. या मंदिरातल्या डोब मध्ये केवढं लग्न असते आणि कसं आज एका रट्ट्यात लग्न होते. तेवढ्यात सगळे पाहुणे रावणे आमच्या गावातले भावकी जमा झाली आणि तेवढ्यात आम्हाला दिलं निंबू सरबत आणि लगे हे सरबत पिला आम्ही. तेवढ्यात झाले डायरेक्ट मान चालू. फटाफट मध्ये मान चालू झाले तर तेवढ्यात आमच्या भाऊकीतले आमचे गणभाऊ मान घेऊन पण आले होते. याले म्हणतात भाऊ माणूस. तेवढं डायरेक्ट पहिली पंगत बसली. पहिल्या पंक्तीत आपण फर्स्ट क्लास मध्ये जेवण करून घेतलं. जसं जेवण केलं तसं येऊन बसलो आपण डीजे कडे. तर बाहेरून लगेच डीजे चालू झाला. पण काय गावातल्या गावात असल्यामुळे स्टार्टिंगला तर कोणी नाचून होतं राहिलं. तेवढं डायरेक्ट सतुभाऊ मैदानात उतरले असा माहोल करून टाकला की लेकर काय सगळे म्हातारे कुतारे पण नाचवले. मग डायरेक्ट जरा लेकर नाचायला लागले. आपण काय विषय इकडे समोर आलो तर डायरेक्ट आम्ही नवरदेवाला पण नाचवलं. ते काय आज मेरे यार की शादी आहे म्हणजे नवरदेवाला नाचवणच लागते. फटाफट इकडे आम्हाला डायरेक्ट संध्याकाळ झाली. संध्याकाळ इकडे आम्ही डायरेक्ट घेऊन पोहोचलो मंदिरात डायरेक्ट सजावट गिजावट झाली होती. इकडे डायरेक्ट 7:30चं लग्न वाजलं 8:30 वाजता. तेवढ्यात नवरदेव नवरी आले एक दोन लग्न लागलं. मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगून द्या. मग आजच्यासाठी एवढंच.